वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेक्टर्सचे नेक्स्ट वाले न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. तर एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. सिंपली तुम्हाला इथे कंडिशन अप्लाय करायची आहे, न्यूमेरिकलला इथे सॉल्व्ह करायचं आहे. मग आजची जी न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे, टाइप 4 प्रॉब्लेम बेस्ड ऑन वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. काय सांगितलं इथे? वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, किंवा तुम्ही इथे लिहून ठेवा इथे ब्रॅकेटमध्ये राईट अँगल. वेक्टर्स आर ॲट द राईट अँगल. बघा, वेक्टर्स आर ॲट राईट अँगल, दोन्हीपैकी काही एक ते वर्डिंग यूज करतील. तर असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन, सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आता टाइप 4चा फर्स्ट वाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. एकदम सिंपल आहे. इथे आपल्याला बेसिक कंडिशन अप्लाय करायची आहे, न्यूमेरिकलला इथे सॉल्व्ह करायचं आहे. ह्या प्रकारचा न्यूमेरिकल सुद्धा जिथे एक्झाम मध्ये 2 ते 4 मार्क्स साठी विचारू शकतात. बघा, शो दॅट द वेक्टर्स आर वेक्टर ए 2i - j + k and वेक्टर b i - 3j - 5k आर परपेंडिक्युलर टू इच अदर. जे आपल्याला काय सांगायचंय, वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर हे आपल्याला शो करायचंय. त्याची जी कंडिशन आहे, बघा, जो डॉट प्रोडक्ट आहे तो आपला 0 आला पाहिजे. बघा, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 0 आला म्हणजे आपली कंडिशन काय होते, इथे सॅटिस्फाय होते. वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर किंवा आर ॲट द राईट अँगल. बघा, ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होते. समर 25च्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे, के स्कीम मध्ये. मला क्वेश्चन 1 ला सॉल्व्ह करू. क्वेश्चन 1चं सोल्युशन, शो दॅट द वेक्टर्स. तर काय दिलं वेक्टर आपल्याला? पहिला वेक्टर काय आहे? वेक्टर ए इज इक्वल टू 2i - j + k and वेक्टर बी, बघा, वेक्टर बी काय दिलंय? i - 3j - 5k. बघा, ही कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे आपलं काय, वेक्टर्स हा राईट अँगल टू इच अदर, परपेंडिक्युलर टू इच अदर. बघा, वेक्टर ए म्हणजे काय करायचंय, वेक्टर ए डॉट वेक्टर बी हे आपल्याला फाइंड आउट करायचं. वेक्टर ए ची व्हॅल्यू काय? 2i - j + k डॉट वेक्टर बी i - 3j - 5k. मग आता काय करायचं, सिंपल इथे डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, टू फाइंड आउट द मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू. बघा, आय ची व्हॅल्यू काय? 2, इथे काय 1, इथे काय होईल 2 × 1 मध्ये प्लस साइन. जे ची व्हॅल्यू काय इथे -1. जे ची व्हॅल्यू काय -1, इथे जे ची व्हॅल्यू काय -3 प्लस साइन. इथे के ची व्हॅल्यू काय 1 आणि के ची व्हॅल्यू काय इथे -5. मग आता काय लिहिते, 2 × 1 2 मध्ये प्लस साइन, -1 × -3 काय होईल +3. 2 × 1 2, -1 × -3 काय होईल +3. देन 1 × -5 काय येईल -5. आता इथे आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली. 2 + 3 5, 5 - 5 0 म्हणजे काय झालं, वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू 0 आलं. म्हणजे आपली कंडिशन काय झाली, इथे सॅटिस्फाय झाली. म्हणजे वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू each other. Hence prove vectors are, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, परपेंडिक्युलर टू each other. वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू each other. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय, मी वर्डिंग मध्ये लिहा परपेंडिक्युलर टू each other. देन क्वेश्चन 2 मध्ये काय विचारलंय, फाइंड द p if vectors are 3i - 4j + k and 2i + 5j + pk आर परपेंडिक्युलर टू इच अदर. किंवा असं बोलतील आर ॲट राईट अँगल. बरोबर, असं सुद्धा बोलतील. क्वेश्चन 2 ला सॉल्व्ह करू. इथे काय करतात, आपल्याला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मी काय सांगितलंय, हे 2 वेक्टर्स आहेत, काय परपेंडिक्युलर टू इच अदर आहेत. म्हणजे बघा, ही कंडिशन जी आपली आहे, बघा, वेक्टर ए लिहून घेतो सात पहिले. वेक्टर ए ची व्हॅल्यू काय 3i, नाव दिलं आणि याला काय दिलं, पहिल्याला नाव ए नाव दिलं, 3i - 4j + k आणि वेक्टर बी
इज इक्वल टू 2i प्लस 5j प्लस पी के. मग इथे काय करायचं आपल्याला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि क्लिअर कट मेन्शन केलंय वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. बघा काय, वेक्टर ए डॉट वेक्टर बी आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बघा वेक्टर ए ची व्हॅल्यू काय, 3i मायनस 4j प्लस के. देन वेक्टर बी ची व्हॅल्यू काय, मध्ये बघा डॉट, बी ची व्हॅल्यू काय 2i प्लस 5j प्लस पी के इज इक्वल टू 0. वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे दोघांचा आन्सर काय येतं, मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतंय 0 येतंय. डॉट प्रोडक्ट काय येतो 0 येतो. त्यांनी सांगितलं तीच कंडिशन इथे अप्लाय केली आणि आपल्याला इथे पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा आय ची व्हॅल्यू इथे काय 3, इथे काय 2, 3 इंटू 2 मध्ये प्लस साइन. जे ची व्हॅल्यू काय -4, इथे किती आहे 5 प्लस के ची व्हॅल्यू इथे किती आहे 1, इथे के ची व्हॅल्यू किती आहे पी इज इक्वल टू 0. इथे काय ना म्हणजे काय असणार 1, इथे किती आहे पी. 3 इंटू 2 6, नंतर -4 इंटू 5 -20, 1 इंटू पी पी इज इक्वल टू 0. आता काय होईल 6 मायनस 20 मायनस 14 प्लस पी इज इक्वल टू 0. पी इज इक्वल टू 14ला तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल, निगेटिव्हचं काय होईल पॉझिटिव्ह. तर पीचा आन्सर किती येतं आपलं +14. किती येते +14. पी इज इक्वल टू 14. बघा तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल, पॉझिटिव्हचं निगेटिव्हचं काय होईल पॉझिटिव्ह होईल. बघा -14 इकडे शिफ्ट केलं तर काय होईल +14. किती आलं पी इज इक्वल टू 14. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, म्हणजे काय परपेंडिक्युलर टू इच अदर किंवा राईट अँगल, बोथ आर द वेक्टर्स आर ॲट राईट अँगल. बघा याचा आन्सर इथे नोट डाऊन करून घ्या.